नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपलं पॅटर्न ऑफ लाईनचं लेक्चर नंबर 5 आहे आणि या लेक्चरमध्ये आपण चेन लाईन थिक आणि चेन थिन डबल डॅश या लाईनबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर चेन थिक लाईन काय आहे, ही पण एक महत्त्वाची लाईन आहे. आता इथं चेन थिक लाईनची तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगतो. जरी ही नॉन कंटिन्युअस आहे आणि जरी ही थिक आहे, नॉन कंटिन्युअस आणि थिक लाईन आहे. मी तुम्हाला काय बोललो होतो, थिक लाईन नॉन कंटिन्युअसमध्ये तिची थिकनेस 0.3 mm राहील. बट चेन थिक लाईन त्याला अपवाद आहे. चेन थिक लाईन काय आहे, 0.5 mm त्याची थिकनेस असेल. 0.5 mm थिकनेस आहे म्हणजे ही आपल्या ज्या क्रायटेरिया आहेत त्याच्यापासून वेगळी आहे. आपली जी क्रायटेरिया आहे त्याच्यापासून वेगळी आहे. म्हणून आपण म्हणतो की ही स्पेशल रिक्वायरमेंट ज्याला लागेल त्याच्यासाठी वापरली जाते. जिथं स्पेशल रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. सिंपल आहे. इथं एक हँडल आहे, इथं एक पार्ट आहे. हा जो पार्ट आहे तर याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे, स्पेशल ट्रीटमेंट याला द्यायची आहे. तर ते तुम्हाला इंडिकेट करण्यासाठी तुम्ही वापरतात चेन थिक लाईन. कोणती वापरतात? चेन थिक लाईन. तर इथं काय वापरतात तुम्ही? चेन थिक लाईन. जिथं स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला लागत असेल तिथं. ची जी लाईन आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. चेन थिन डबल डॅश टाईपची लाईन. ही जी लाईन आहे ती सुद्धा एक इम्पॉर्टंट लाईन आहे आणि तिचा वापर जनरली तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिला पण असेल किंवा केला पण असेल. जनरलीचा यूज कोणाला माहीत राहत नाही, कारण की काही ठिकाणी आपण सिंगल डॅशही वापरून देतो. तिचा वापर काय आहे त्याबद्दल बोलूया. तर तिचे टोटल 5 प्रकार आहेत. K1, K2, K3, K4 आणि K5 असे तिचे 5 प्रकार आहेत. त्याच्या प्रकारांबद्दल बोलूया. तर पहिला जो प्रकार आहे तो आउटलाईन ऑफ ॲडजस्टंट पार्ट याच्यासाठी याचा वापर होतो. K1 टाईप जो आहे आउटलाईन ऑफ ॲडजस्टंट पार्ट. सर्वात आधी तुम्हाला याचा ड्रॉ करता आली पाहिजे. ही लाईन कशी ड्रॉ करतात, तर पहिला मोठा डॅश, नंतर 2 छोटे डॅश, परत मोठा डॅश, परत 2 छोटे डॅश, अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ केली जाते. तर K1 जी टाईप आहे ती कशासाठी वापरतात? समजा तुमचा एक पार्ट आहे दिलेला, हा एक पार्ट आहे तुमचा टोटल आणि याच्या जवळच एक ॲडजस्टंट पार्ट आहे. तर हा जो ॲडजस्टंट पार्ट आहे त्याची आउटलाईन एक काहीतरी इथं एखादा ॲडजस्टंट पार्ट आहे आणि त्याची आउटलाईन जर तुम्हाला दाखवायची असेल की इथं सुद्धा एक पार्ट आहे, त्याची आउटलाईन दाखवण्यासाठी तुम्ही या लाईनचा वापर करतात. हा झाला तुमचा K1 टाईपचा आउटलाईन. परत आता K2 बद्दल बोलूया. अल्टरनेटिव्ह अँड एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ मूवेबल पार्ट्स. आता पहा, हा जो एक पार्ट आहे, इथं जो एक पार्ट दिलेला आहे, हा जो एक पार्ट दिलेला आहे तो काय करतोय, मूव्ह होतोय एका जागेवर, एका पोझिशनवरून. ही एक पोझिशन आहे आणि ही एक पोझिशन आहे. ए पासून हा बी वर मूव्ह होतो आहे. तर त्याची जी पोझिशन आहे, त्याची मूवमेंट जी आहे ती दाखवण्यासाठी या लाईनचा वापर इथे केला गेलेला आहे. हे पहा, मोठा डॅश नंतर 2 छोटे डॅश, मोठा डॅश नंतर 2 छोटे डॅश. तर अशा पद्धतीने याचा वापर होतोय की ते तुमची 2 एक्स्ट्रीम पोझिशन किंवा 2 पोझिशन दाखवत आहेत. तर हा पार्ट इकडे जातो, नंतर परत इकडे येतो. टू अँड फ्रो मोशन त्याची आहे. तर त्याला दाखवण्यासाठी सुद्धा K2 लाईनचा वापर केला जातो. चेन थिन डबल डॅश लाईनचा सुद्धा वापर केला जातो. ओके. K3 सेंट्रॉइड लाईन. आता हा पहा, ही जी लाईन आहे, हे जे 2 पार्ट आहेत, या 2 पार्टची जी सेंट्रॉइड जर लाईन दाखवायची असेल, याची सेंट्रॉइड लाईन जर दाखवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण या लाईनचा वापर केला जातो. नंतर हा जो पार्ट आहे, हा पूर्ण जो पार्ट आहे त्याची सेंट्रॉइड जी लाईन आहे तिला दाखवण्यासाठी सुद्धा आपण ही लाईनचा वापर करतो. नंतर K4 इनिशियल आउटलाईन प्रायर टू फॉर्मिंग. आता समजा हा जो ऑब्जेक्ट आहे, फॉर्मिंग होण्याच्या आधी याची पोझिशन जर पाहायची असेल, हा पहा, फॉर्मिंग होण्याआधी ही जी पोझिशन आहे तर ते दाखवण्यासाठी सुद्धा या लाईनचा इथं वापर केला जातो. हा पॉईंट महत्त्वाचा ठरेल की कोणती लाईन वापरली जाते, ती असेल चेन थिन डबल डॅश लाईन. नंतर कटिंग प्लेनच्या समोर एखादा पार्ट सिच्युएटेड आहे. आता हा जो पार्ट आहे कटिंग प्लेनच्या समोर सिच्युएटेड आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा येथे पहा, इथं कोणती लाईन वापरली गेलेली आहे, डॅश 2 छोटे डॅश, मोठा डॅश 2 छोटे डॅश. तर इथे सुद्धा हा चेन थिन डबल डॅश लाईनचा वापर केला गेलेला आहे.